11th ॲडमिशन 2026-27 तर कॅप राऊंड 1चे अलॉटमेंट लागलेले आहे। पहिल्या राऊंडचा कट ऑफ काय असणार आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना जर आवडीचे कॉलेज मिळालेले नसेल तर विद्यार्थी दुसऱ्या राऊंडला सुद्धा ट्राय करू शकतो। तर विद्यार्थी भरपूर विद्यार्थी यांनी कमेंट्स केलेले आहे की सर कट ऑफ कसा चेक करायचा। सर्वात प्रथम साईडवर या, साईडवर आल्यानंतर बघू शकता एक ऑप्शन दिलेला आहे या ब्ल्यू लाईनमध्ये, ते म्हणजे की कट ऑफ लिस्ट। तर या कट ऑफ लिस्टला क्लिक केल्यानंतर दोन फाईल दिलेल्या आहेत, त्यामधून एक फाईल आपली आहे ज्यामध्ये आपण या वर्षीचा जो कट ऑफ आहे पहिल्या राऊंडचा, कारण की एक राऊंड झालेला आहे, तर कॅप राऊंड 1चा जो कट ऑफ आहे या लिस्टमध्ये आपण बघणार आहे की संपूर्ण कॉलेजचा कट ऑफ काय लागलेला आहे। तुम्हाला ज्याही कॉलेजचा कट ऑफ चेक करायचा असेल त्या कॉलेजचा कट ऑफ तुम्ही चेक करू शकता। तर सर्वात प्रथम कट ऑफ लिस्टचं जे ऑप्शन आहे इथे आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघू शकता इथे 2025-26 आणि 26-27, तर या 26-27ला क्लिक करा। त्यानंतर रिझल्ट 1 कट ऑफ लिस्ट असं एक ऑप्शन दिलेलं आहे। ही एक एक्सेल फाईल आहे, ही डाउनलोड करा। ही डाउनलोड झाल्यानंतर इथे तुम्हाला दिसून पडत आहे ही 14 MB फाईल आहे। या फाईलला आता आपल्याला करायचं आहे ओपन। बघू शकता अशा प्रकारे ही एक फाईल ओपन झालेली आहे। यामध्ये आपल्याला जे कॉलेजचे नाव आहे अशा प्रकारे मोठे करून घ्यायचे, यामध्ये बघता येणार आहे आपल्याला कोणते कॉलेज आहे। तर आता यामध्ये जर तुम्ही कॉम्प्युटरवर चेक करत असाल तर यामध्ये आपल्याला सर्च करायचं आहे। तर कंट्रोल F दाबा, तुम्ही कंट्रोल F जर दाबलं अशा प्रकारे एक विंडो येऊन जाणार तुम्हाला। यामध्ये तुम्ही सर्चसाठी ऑप्शन देऊ शकता। आता आम्ही यामध्ये एक कॉलेज चेक करतो, ब्रिजलाल म्हणून एक ऑप्शन टाकला आम्ही, तर या नावाचे जेवढे कॉलेज असेल या लिस्टमध्ये तेवढे कॉलेज येऊन जाणार। तर बघा इथे फाईन नेक्स्टला क्लिक केल्यानंतर बघा इथे संपूर्ण कॉलेजेस आलेले आहे। कॉमर्स आहे, सायन्स आहे, संपूर्ण जेही त्या कॉलेजमध्ये एज्युकेशन असेल ते संपूर्ण ऑप्शन येऊन जाणार। त्यानंतर या साईडवरून थोडंसं रोटेट केलेलं आहे या साईडला, आणि बघू शकता तुम्ही रोटेट केल्यानंतर यामधून आम्हाला सायन्सचा चेक करायचा आहे कट ऑफ। बघा ही ब्रिजलाल कॉलेज आहे, यामधून सायन्सचा कट ऑफ आम्हाला चेक करायचा आहे। तर इथे क्लिक करा, हे जे इथून मूव करा थोडंसं या साईडला बघा। तर बघा यामध्ये संपूर्ण ऑप्शन तुम्हाला दिसून पडेल। बघा यामध्ये थोडी साईज जी आहे ती मोठी करा। यामध्ये बघा हे सायन्सचा आहे, ॲडेट्स आहे, यामध्ये वुमनचा कट ऑफ किती लागला आहे बघा, इथे तुम्हाला कट ऑफ दिसेल। त्यानंतर इथे स्पोर्ट्सचा कट ऑफ आहे, एक सर्व्हिसमॅन अनाथचा कट ऑफ आहे, आणि रिमेनिंग जेवढेही जागा यांनी भरलेल्या आहे तर त्यांचा कट ऑफ इथे दिलेला आहे। तर बघा 421 मार्क्सवर विद्यार्थी सिलेक्ट झालेला आहे, हा कट ऑफ आहे। त्यानंतर यामध्ये जे कास्टवाले कट ऑफ आहेत हे जे दिलेले आहे ना, SC ST OBC हे कास्टवाले आहेत। जिथे कास्टमधून ॲडमिशन झालेले आहेत तिथे कास्टच्या कट ऑफ दिसेल तुम्हाला, आणि जिथे रिमेनिंग जागा ज्या भरलेल्या असेल तर त्या प्रकारे असे मार्क्स दिलेले आहेत। या मार्क्सचा विद्यार्थी शेवटचा होता, तर हा कट ऑफ आहे कॉलेजचा। आता मी इथे ब्रिजलाल म्हणून कॉलेज चेक केलं आहे। तुमचं कॉलेज जेही असेल जे कॉलेजचा तुम्हाला कट ऑफ चेक करायचा आहे, या कंट्रोल F दाबल्यानंतर असं एक ऑप्शन येऊन जाणार कम्प्युटरमध्ये जर करत असाल तर, कारण ही एक्सेल फाईल नाहीतर मग तुम्हाला मोबाईलमध्ये करत असाल तर डाउनलोड होणार, परंतु भरपूर हार्ड जाणार तुम्हाला चेक करायला, कारण की यांनी यावरची जे कट ऑफ लिस्ट आहे ही एक्सेल फाईलवर दिलेली आहे, त्यामुळे ती शोधायला थोडी हार्ड जात आहे। परंतु तुम्ही चेक करू शकता तर तुमच्याकडे लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरचं ऑप्शन असेल तर। कंट्रोल F दाबल्यानंतर तुम्हाला असं एक ऑप्शन येऊन जाणार, यामध्ये तुम्ही जेही कॉलेजचं नाव टाकलं सर्च केलं तर ते त्या प्रकारे तुम्हाला कॉलेजच्या ऑप्शनवर आपल्याला डायरेक्टली घेऊन जाणार, आणि त्यामध्ये आपण संपूर्ण फिमेलचा, त्यानंतर प्रोजेक्ट, एक सर्व्हिसमॅन संपूर्ण कट ऑफ दिसेल, आणि रिमेनिंग ज्या प्युअर जागा भरलेल्या आहेत त्याबद्दलचा कट ऑफसुद्धा दिसणार। आणि कास्ट वाईज जर चेक करायचं असेल तुम्हाला तर हे जी पहिली लाईन आहे जी भरलेली आहे ही कास्टची आहे। बघू शकता इथे SC ST VJA NTB संपूर्ण कास्टचा उल्लेख केलेला आहे। त्या प्रकारे या लाईनमधल्या SCचा, या लाईनमध्ये STचा अशा प्रकारे हे कट ऑफ असणार आहे। आणि डायरेक्टली ज्या प्युअर जागा भरलेल्या आहेत त्यांचा कट ऑफ हा असणार आहे, हा जनरल कट ऑफ आहे त्या कॉलेजचा। तर अशा प्रकारे ही कट ऑफ लिस्ट दिलेली आहे साईडवर, तिथून डाउनलोड करून एकदा चेक करून घ्या, आणि जे कॉलेज तुम्हाला पाहिजे त्या कॉलेजचा कट ऑफ एकदा चेक करा, ठीक आहे। अशा प्रकारे तुम्ही कट ऑफ लिस्ट जी दिलेली आहे ही चेक करू शकता। कोणत्याही विद्यार्थ्याला काही अडचण असेल तर यानंतर कॅप राऊंड 2चे फॉर्म कधी सुरू होणार, कॅप राऊंड 2चा फॉर्म कोण भरू शकणार, या संदर्भात संपूर्ण अपडेटेड व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार, त्यानुसार तुम्ही कॅप राऊंड 2चा फॉर्म भरू शकता। तर 11th ॲडमिशन 2026-27 बद्दल जीही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।